कसा आहे डॉन. सो गाईज तिथं आता आम्हाला पेट्रोल पण मिळेना सीएनजी पण मिळेना. सो गाईज वी आर डन. संडासात बसले. कुठे होतास? पडलं वकलेस शुभमला परत म्हणा लागले. शुभम असं होतं तुला, तू जरा ड्रायव्हिंगची सवय लावून घेणार. किंवा गाडी मारते परफेक्ट नावा जरा शिक ना वेड्या, जरा गाडीची सवय लावून त्याला येताना म्हणून म्हटलं की येत्या ना बऱ्यापैकी येत्या ना. मग जाताना की गाडीचं काही त्या कंडिशनमध्ये भाऊ मी आता नाही अल्टो शिकतो ती सुद्धा कंडिशन नाही. गाडीची काही आणि गाडी ड्रायव्हरला कसं हालचाल असते. तेच की फोकस असतो रे व्यवस्थित आपला, त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही. बाकीचं लक्ष जात नाही. आपल्या पॅलेसचा बॅक व्ह्यू देतोय. हे आमचे पॅलेस आहे त्या साईडला. ओके गाळ थारपती कसले कलर ऑड आहे नी. टॉप आहे. मस्त होतं का नाही जेवण. फक्त जरा सर्व्हिस जरा लेट होती. लय लेट होती जरा सर्व्हिस कडनं जरा हॉटेल मागं पडलं, नाही तर टॉप होतं जेवण एक नंबर. पुन्हा गाडा चालू करायला जायचं, इथे चालू करा गाड्या. ठीक गाडी चालू असेल जरा पाहिजे असतील की असणार आहे, संध्याकाळ चालू असते. इकडे लिहून आहे बाबा, इकडे ऊन आहे आपल्यापेक्षा लिहून आहे. आपल्या इकडे झाडी ते नाही रे. इकडे काय आहे मर्दा, सगळं सपाटच ते. गरुड करलाय कशा गाड्यांचे. सो गाइस वी आर इन आवर हॉटेल. शिव्या जाऊन झोप आता. गोळी आहे की त्याला देते की मी गोळी. झोप जाऊन. कसं आहे जाऊन झोप आणि गाईस वाव चालूच आहे फॅन दिसेल. मस्त गोळी दिली ती गेला. कुठं आहे गोळी. हे काय नाही का नाही उलट पसते खा रे. पित्तावरची पाहिजे ना. अरे ओमेज आहे की माझ्याकडे, माझ्या लक्षातच नाही. ओमेज आहे ओमेज. सो गाइस वी आर नाउ लिव्हिंग द रूम. चला खटका बिटका बंद कर. सो गाईज आता मी रूम सोडल्या. आता या हॉटेलमधून आले बाहेर. हॉटेलमधून बाहेर आले. हां नाही अजून.
थांब की बंद कर अजून येऊ दे ते आलेत म्हणून थांबले आता ते आल्यावर जाऊया सो गाईज आता आम्ही चाललोय जिथं शो चालू होणार आहे तिथं जाऊन आता आवरायचं मस्त की श्रीपदबाई आंघोळ गेल्यात आता शुभमबाई आता काय निवांत आहेत समोर यांचा काही विषय नाही थोडे मेंबर आहेत ते आपल्याला रस्ता दाखवल्यात इथं प्रत्येक ठिकाणी हनुमानांचं मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला म्हणजे बघा इथं कसं असणार आता आपण मार्केटमध्ये बाजार भरतोय काय मार्केट आहे माहित नाही पण आपण आहे तिथं जाऊन भेटतो तुम्हाला गौमाता सो गाईज आता मी चाललोय टुडेज शो पॅकिंग इथले भाऊ आहेत आता आपण जेऊया आणि मग इथनं निघूया घातली की त्यात अनेक त्याला ए सम्या वरी की जरा
काहीच आता इथं आम्ही जेवायला थांबलेलो, जेवण घेऊन झाले. आता जिरा सोडा घेतला, जिरा सोडा पितो, रोटी खाल्ल्या, जरा पचायला अवघड आहे बघू. आणि आता डायरेक्ट झोपणे, सगळ्यांना डायरेक्ट झोपायचं आता. शिरपत कुठे गेला? योगेश भाई आपलं काम झोपायचं. जेवले आता तुम्हाला सकाळी भेटेल डायरेक्ट कोल्हापुरात. गुड नाईट. सो गाईज तर आता आम्हाला पेट्रोल पण मिळेना, CNG पण मिळेना. मी आता एक पंप मिळाला आहे, कसं तर आलो इथं. CNG कायच नाही आहे, अवघड झाले. तर पेट्रोल बघतो मी इथे काय लाईन बघायची, भरण्या कॅन बिन घेऊन झाल्यात मोठी मोठी. आता पेट्रोल घेतो पहिला आम्ही. काय मग ते काय काय दिवस बघायला मिळणार काय माहिती. अवघड आहे. अरे जे आईल त्यात खिडकीतच घालून टाकले, बसले. पहिला पेट्रोल आणि इथनं सटकूया. वाटत CNG मिळालं, CNG मारायला. हो ना, CNG मिळालं. जाऊ 200 किलोमीटर जाते आता. निवांत जाते काय टाकलं 200 मध्ये मिळणार की काय तर CNG कुठं मिळणार 200 किलोमीटर मिळेल की. किती पडते 20 पडणार की. मिळेल की. जास्त टाक्या जास्त टाक्या 1000 टाक्या 200 मिळेल की. आणि टाक्या बरं ठीक आहे. बघा कॅन बिन कसं लावायचं. कॅन बघा, नुसता कॅन. अवघड आहे, इकडं गर्दी ढीक. अवघड आहे सगळं. अजून आम्ही फ्रेश व्हायला काय नाही, हातपाय धुवा नाही. आता सुबह का हातपाय सुरली में धुएंगे. सुरली में दही. अवघड आहे सगळं. बरं झालं बरं इथं आपण शुभम आमच्यासाठी गेलाय, उलट्या करायला लागलाय, थांबल तिथे चाललाय तिकडे. ह्याला सारखं बोलवायचं बघायला. त्याला परत आणायचं का नाही रे. वेळेत आता पेट्रोल भरूया आणि भेटूया तुम्हाला पुढं. काय राहिले? मीठ रेडी होते, मीठ चटत नाही. आता नॉन स्टॉप चुभना अभी बाकी है. अभी बाकी है. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, मोत्याने गावी भरून. एन्जॉय कर. देवा मी जातो दुरून. एवढं सप्लॉट तिथे सारे CNG आहे. CNG आहे वळू. काय CNG भेटला. CNG मारू तेवढं. हायवेवर टर्न गाईस, हायवेवर. आपल्याकडे स्कॉर्पिओ बिर्पिओ काही तर असते तर काही केलं आता. बोंगा हाय का बेबी लाडले. आजी आजी उठा, आजी उठा. सो गाईज आपल्याला CNG मिळाली.
हा सीएनजी आता भोंग आता निलेश शिंदे नुसतं स्पीड मोजतो अरे रेस दिस आहे रे रेस इकडे घाल की आपली टाकी इकडे घ्यायची ओय इकडे की रेड रिपीट केले रेड रिपीट केलाय काय झालं काय सीएनजी भेटलाय सीएनजी तू जर मला सांगितलं असतं 70-80 किलोमीटर जाते अजून पुढं तर मी चल म्हणलं असतं त्यात 200 पेट्रोल आहे असं वाटलं मला एवढं जाणार नाही वाटलं सीएनजी भरले 9 किलो बसले आणि पुढे जाऊन घालायला लागलं सगळं सरसुकाची श्रावणी की नाच कॅमेरा बंद कर गाणं पण घ्या आता एवढ्या ब्लॉग मध्ये येशील घ्यायला लागते चाललोय आणि आता सीएनजी भरायचं चालू आहे सीएनजी भरायचं डायरेक्ट फिरून रेंज भरून तुम्हाला भेटेल शिरपत कसा नसते आमचा सो गाईज आता आम्ही पोचलोय आमच्या इथं आमच्या भागात पोचलोय म्हणजे आता हलंडीत आहे पाऊस बघा कसला मोठ्या नाही आणि आज आमची रामनवमीची मिरवणूक आहे तर शिरपत भाई काय वाटते तुम्हाला जल्लोष पावसात ना ते पावसात ना सुट्टी नाही तुझं काय म्हणणं आहे शुभू तुझं काय म्हणणं आहे शुभमचं म्हणणं आहे मला पहिला घरला सोडा तुमची काशी करा नंतर जो काय आता बघा जाऊन काय काय होते पावसात आता सुट्टी द्यायला नाही पाऊस लय जोरात आहे लय म्हणजे लय जोरात आहे बघा पुढलं दिसतं ना सुट्टी नाही ते पण ब्लॉगमध्ये तिथं जाऊन भेटतो तुम्हाला साऊंड वगैरे काय काय झाले तुम्ही बघा जाऊन सो गाईज आता आम्ही पोचलो इथं आणि बघा मिरवणूक कसा आहे डॉन नंतर सगळा टूर देतो व्यवस्थित तिकडे साऊंड आहे नंतर सगळ्या व्यवस्थित टूर देतो तुम्ही काम करतात तुला हे नाही मला आलेलं घेतलाय आता दुखत नाही तुझं खोल पडलं काय अर्चा ते नाही कसं काय स्पायरो कुठला तुझा स्पायरोचा मुक्का घ्यायचा खोल पडलं विचारला नाही व्हिडिओ मी काय म्हणणार नाही हेच म्हणला खरंच तर देशिवा म्हणणार बंदूक घालील मुठ्ठी म्हटला का नाही म्हणला व्हिडिओ आहे रेकॉर्ड आहे माझ्याकडे बोलणार नाही अरे
चॉक आहे तो दिवसभर गाडी चालवून आत्तानी गाडी चालवायची आहे. कसं आहे खरं यामध्ये जरा हायब्रिड व्हर्जन आहे म्हणजे जुनं ओल्ड मॉडेल आहे. कसं वाटेल दिवसभर गाडी मारून आता पण गाडीच मारत आहात. गुडघं गेल्यात गुडघ्यातनं सप्लाय वाघ. आपल्याकडे ही मूर्ती आहे म्हणजे आपण घेतल्या बळजबरी. पुढला जनसेट फक्त चालू आहे ना बाकी जनसेट चालू झाल्या. आपण जाऊया पुढे पुढे गेल्यावर ट्रॅक्टर द्यायला त्यावेळेला जायचं आपण जायचं. पहिल्यांदा वाघ ट्रॅक्टर चालवायला डायरेक्ट गच्च्यात आत. बजरंग दलतर्फे आभार. तसेच शिर्लीचे MSCB महावितरण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला सहकार्य केलं. त्याचे प्रतिनिधी अशोक. सो गाईज आजचा दिवस इतकं संपले. व्लॉग खूप मोठा झाला आहे. जमलं ते व्लॉग 2 पार्टमध्ये टाकणार. कालचा दिवस होता 2 पार्टमध्ये टाकणार. आणि आज सगळे आमची मिरवणूक व्यवस्थित पार पडल्या. आता आम्ही चालतोय घरला. आता शुभम आम्हाला दोघांना घाण्यावर सोडतो. म्हणजे जिथं आपण उतरलेलो आल्याला आपण जिथं गेलो ना तिथं साऊंड उठलं तर जाऊन आता काय पोरामधून सामान आहे ते मटेरियल पहिलं असं नागाव फाट्याला ठेवणार आणि तिथून शिरपातला आम्हाला घरला सोडून परत येणार. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. परत भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.